अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे, तर कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण गणपती बाप्पा आणावेत आपल्या घरी? तर शुभ मुहूर्त हा 2 तास 31 मिनिटे असणार आहे. राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल. सकाळी 11:54 ते 12:54 अभिजित मुहूर्त, दुपारी 12:34 सर्वार्थ सिद्धी योग, 8 ते 9:10 शुभ चौघडिया स्थापन पूजा, दुपारी 12:38 पासून 2:11 चल आणि सामान्य काळ राहील. तरी सर्वांनी या मुहूर्तावर गणपतीची स्थापना करावी. गणपतीची मूर्ती आता कशी असावी? तर गणपतीची मूर्ती ही 1 फुटापेक्षा मोठी नसावी. गणपतीची मूर्ती एकाच व्यक्तीला सहज उचलून नेता आणली पाहिजे. सिंहासनाला किंवा लोडाला टेकून बसलेल्या अवस्थेत मूर्ती असावी. साप, गरुड, मासा युद्ध करताना किंवा चित्रविचित्र आकारातील गणपती मूर्ती कधी घेऊ नये. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेल्या गणपतीची मूर्ती कधीच घेऊ नये. गणपती मूर्तीला डोळ्यावर पट्टी बांधून आपण आपल्या घरी आणू नये. मूर्ती घरी आणताना तुटली फुटली तर मनात काही शंका न आणता तिला दहीभात नैवेद्य दाखवून तिला त्वरित विसर्जन करावे. गणपतीची घरात प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद, मांसाहार, ब्रह्मचर्य यांचे पालन करावे. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य चालतो, तसेच त्याच्या आवडीचे मोदक तर उत्तमच. आंबट व तिखट पदार्थ नसावेत. दही, साखर, भात हा नैवेद्य उत्तम. गणपतीला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्राऐवजी दुर्वाचा वापर करावा. गणपतीला केळे, पेरू, सीताफळ, बेल, जांभूळ ही फळे अर्पण करावी. ज्या दिवशी गणपतीची स्थापना आपण करतो त्या दिवशी विशेषतः विद्यार्थ्यांनी गणपतीला 17 दुर्वा गणपती मंत्र म्हणून व्हाव्यात. गणपती मंत्र हा ओम गण गणपताय नमः. गणपतीची स्थापना झाली की त्या दिवसापासून गणपतीची तुम्ही उपासना करू शकता. मंगलमूर्ते, विघ्नहरा, दुरितनाशना, कृपा करा हा जप जास्तीत जास्त करावा. तसेच गणपती अथर्व शीर्ष लावून तुम्ही घरातील गणपतीवर अभिषेक करू शकता. तसेच गणपती स्तोत्र म्हणू शकता. अशा पद्धतीने आपण गणपतीची सेवा करू शकतो. तसेच या दिवशी कोणालाही काहीही वाईट न बोलता सर्वांशी प्रेमाने, मित्रत्वाने वागण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो वागावेच. अशा पद्धतीने आपण गणपती उत्सव हा साजरा करावा आणि नक्कीच आपल्याला गणपती बाप्पा शुभ आशीर्वाद देतील आणि आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.